संवाद साधण्यासाठी राजन साळवी यांचे जे चिरंजीव आहेत अथर्व साळवी आहेत. अथर्वजी, खरं तर TV9 मध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर कोकणामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. आपण आपल्या सहकुटुंबासोबत आज पक्षप्रवेश केलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपण हा पक्षप्रवेश केलेला आहे. काय प्रतिक्रिया? खरोखरच आनंद होतोय की जो सैनिक शिवसेनेच्या स्थापनापासून साहेबांची जो साथ देत होता, म्हणजे माझ्या वडिलांची जो साथ देत होता, आणि त्या सैनिकाच्या विचारांवरती आज साहेबांनी म्हणजे बाबांनी प्रवेश केला, त्याबद्दल खूप आनंद होतो. खरं तर आपण कोकणामध्ये बघतो की जो युवक वर्ग तो मोठ्या प्रमाणात आहे. अजून कोणी आपल्या संपर्कात आहे का? अजून कोणी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत का? कोकणामध्ये हा प्रवेश झाल्यानंतर कोकणामध्ये जो शिवसेनेचा विचारांचा जो तरुण वर्ग आहे तो कुठेही थांबणार नाही. आणि आम्ही जी युवासेना, जी शिवसेना आहे, ही आता आम्ही परत बांधणीसाठी लागू. आणि कोकणामध्ये एकही असा तरुण वर्ग नसेल की जो युवासेना आणि शिवसेना कनेक्ट नसेल. खरं तर आपण पाहतो की कोकणामध्ये अनेक समस्या देखील आहेत, तर त्याकडे कसं पाहता? कोकणामध्ये प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये, प्रत्येक गावामध्ये समस्या असतात. समस्यांवरती आपण क्रिया द्यायची असते, आणि ती नक्कीच आम्ही शिवसेना आणि युवासेना म्हणून नक्कीच प्रत्येक ठिकाणी देऊ, ही तुम्हाला विनंती करतो. तर काही दिवसांपूर्वी किरण सामंत असेल किंवा उदय सामंत असेल, हे आपल्या विरोधात होते आणि आज पुन्हा एकाच व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळालं. त्याबाबत काय? विरोधात खरं म्हणजे नव्हते. हे मीडियाच्या माध्यमातून एका कुठेतरी तुम्ही कुठे ऐकला असाल, त्याच्या माध्यमातून तुम्हाला जो मिसअंडरस्टँडिंग झाली होती, ते आता शिंदे साहेब असतील, जे म्हणजे आपले पालकमंत्री उदयजी सामंत असतील, किरण सामंत असतील, त्यांनी दूर केलेले आहेत. आणि आम्ही एकजुटीने काम करू, ही म्हणजे तुम्हाला दिसेलच पुढच्या या काळात. खरं तर एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत आपला पक्षप्रवेश झालेला आहे. काही साहेबांकडून काही आश्वासन वगैरे देण्यात आलेले आहे का पदासंदर्भात? नाही, असं काही नाही. साहेबांचं प्रेम म्हणजे आमच्यासाठी खूप मोठं आश्वासन आहे. एक शेवटचा प्रश्न, यापुढे आपण काम कसं करणार आहे आणि आपल्या कामाचा अजेंडा काय असणार आहे? शिवसेनेचा अजेंडा हाच होता की विकास, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि त्याच अजेंड्याला घेऊन आम्ही सर्वजण काम करणार आहोत. धन्यवाद. आपल्यासोबत हे होते अथर्व साळवी. यांचं एकच म्हणणं आहे की यापुढे जो आमचा अजेंडा आहे तो विकासच असणार आहे, अशी जी प्रतिक्रिया आहे ती शिंदे गटात आता गेले जे युवा नेते अथर्व साळवी यांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सतीशसह मी रवी खरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.